राज्यातील शेतकऱ्यांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2000 रुपये येणार आहेत। 90 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे। राज्यातील लाखो शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे आणि या संदर्भातील शासन निर्णय निर्गमित झाला असून या हप्त्यासाठी रुपये 1774 कोटी निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे। राज्यातील सुमारे 90,34,000 पात्र शेतकऱ्यांना या निर्णयाचा लाभ होणार असल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे। ही केला जाणार आहे। राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठीचा काही निधी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती उपाययोजनांसाठी राखीव असलेल्या निधीतून देण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे या योजनेचा आर्थिक भार आता कृषी विभागाबरोबरच इतर विभागांकडे वळवला जातो आहे। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना हा कालच त्याचा GR निघालेला आहे। साधारणतः या राज्यामधल्या 92,36,000 शेतकऱ्यांना याचा उद्या त्यांना तो साधारणतः मंगळवारी किंवा बुधवारी शक्यतो तो कार्यक्रम या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम आपण ऑनलाईन त्यांच्या अकाउंटमध्ये ते पैसे जमा हे निश्चित प्रकारे करतोय। साधारणतः 1,932 कोटी आणि 32,72,00,000 रुपयेचा निधी वितरण मंगळवारी किंवा बुधवारी होणार। त्याचा निश्चित प्रकारे माझ्या शेतकऱ्यांना हा एक थोड्या का प्रमाणामध्ये लाभ हा निश्चित प्रकारे। तर मित्रांनो, बुधवारी 1 जुलै रोजी कृषी पुरस्कार सोहळा होणार आहे। महाराष्ट्रातील कृषी क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान वापर, उत्पादन वाढ, शाश्वत शेती, नाविन्यपूर्ण कल्पना, कृषी विकासासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी संस्था व कृषी क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव करण्यासाठी राज्यस्तरीय कृषी पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, हरित क्रांतीचे प्रणेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक साहेब यांच्या जयंतीनिमित्त साजरा होणाऱ्या कृषी दिनाचे औचित्य साधून बुधवारी दिनांक 1 जुलै 2026 रोजी मुंबई येथे हा गौरवशाली सोहळा संपन्न होणार आहे। अशा या सोहळ्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता मिळण्याची शक्यता आहे, कारण की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेतकरी येणार आहे। पावसाळी अधिवेशन सुद्धा सुरू झालेले आहे आणि पावसाळी अधिवेशनात सुद्धा सांगितलेलं आहे की लवकरात लवकर हा हप्ता देण्यात येईल। त्यामुळे शेतकऱ्यांना 9वा हप्ता हा 1 जुलै 2026 रोजी जमा होऊ शकतो। अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती। जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।